मृत मुलीपेक्षा घटस्फोट झालेली मुलगी असलेली ही पालकांसाठी कधीही बरं असेल आज सुप्रीम कोर्टात म्हणण्यात आलं. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अजूनही लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये. त्विषा शर्माच्या केसमध्ये आपण जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आणि नंतर हे प्रकरण आता CBI कडे जाणार आहे हे काही प्रमाणात स्पष्ट झालंय. पण सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय झालं, जे आपले सरन्यायाधीश आहेत ते नेमकं या सगळ्यामध्ये काय म्हणालेले आहेत तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. त्विषाबद्दल बोलायचं झालं तर 12 दिवसांनंतर तिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. ते फोटोज व्हिडिओज ते सगळं तुम्ही बघितलंच असेल. मला त्यावर फार बोलायचं नाहीये, कारण की ते फोटोज व्हिडिओज बघूनच मुळात इतका त्रास होतोय की तिच्या घरच्यांवरती काय परिस्थिती ओढवली आहे याचा आपण अंदाजही बांधू शकत नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने काही मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत, काही निरीक्षणं केलेली आहेत आणि ते नेमकं काय म्हणालेत तेच आपण समजून घेणार आहोत. ते सुप्रीम कोर्टात आज काय झालंय तर 18 मे रोजी इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत संस्थात्मक पक्षपातीपणा आणि विसंगतींवरती प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मृत तरुणीचा पती हा एक प्रॅक्टिसिंग वकील आहे आणि तिची सासू ही माजी जिल्हा न्यायाधीश आहे. त्यामुळे तपासात गैरवाजवी प्रभावाचा वापर केला जाऊ शकतो का असा प्रश्न यातून उपस्थित करण्यात आला होता, असं आज कोर्टात म्हणण्यात आलेलं आहे. पुढे असं म्हणण्यात आलेलं आहे की आरोपींच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे तपासादरम्यान प्रभाव टाकला जाऊ शकतो का असे प्रश्न उपस्थित केले गेलेत. न्याय यंत्रणेच्या सहभागामुळे निष्पक्ष तपास नाकारला गेल्याचं एक वातावरण जे आहे ते तयार केलं गेलेलं आहे. म्हणूनच या प्रकरणी स्वतःहून सुनावणी सुरू करण्यात आली आहे, असं जे 3 जजेसचं खंडपीठ होतं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान उच्च न्यायालयानं यापूर्वीच दुसऱ्यांदा शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमॉर्टमचे जे आदेश आहेत ते दिले होते, असं सुद्धा न्यायालयाने यावेळेस नमूद केलेलं आहे. हे प्रकरण CBI कडे सोपवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं कौतुक करत सरन्यायाधीश असं म्हणाले की राज्य सरकारनं CBI तपासाची शिफारस करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं आम्ही कौतुक करतो. आधी एकदा पोस्टमॉर्टम झालेलं होतं पण त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या आणि म्हणूनच नंतर पुन्हा एकदा पोस्टमॉर्टम केलं जावं अशी जी इच्छा आहे ती त्विषाच्या घरच्यांकडनं व्यक्त करण्यात आलेली होती. त्याच्यासाठी त्यांचं म्हणणं होतं की एम्स दिल्ली त्यांच्याकडनं हे PM रिपोर्ट जो आहे तो पुन्हा एकदा केला गेला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या असं त्यांचं म्हणणं होतं. आणि एम्स भोपाळकडनंच जे पुन्हा एकदा पोस्टमॉर्टम आहे ते करण्यात आलेलं होतं. त्यावरती सुद्धा आज कोर्टामध्ये अनेक काही निरीक्षणं जी आहेत ती नोंदवण्यात आलेली होती. पुढे कोर्ट काय म्हणाला बघा. पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की या टप्प्यावर सर्वांच्या हितासाठी एका स्वतंत्र संस्थेनं तपास हाती घेतला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच राज्य यंत्रणांच्या कामकाजावर आम्हाला कुठलाही संशय नाहीये, पण तरी सुद्धा सगळ्यांच्या हितासाठी इंडिपेंडेंटली या सगळ्याचा तपास जो आहे तो झाला पाहिजे असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे. पुढे ते काय म्हणालेत बघा की राज्य यंत्रणा योग्य प्रकारे तपास करतील याबाबत आम्हाला शंका नाहीये, परंतु एक वेगळं वातावरण तयार केलं जात असल्यानं स्वतंत्र संस्थेनं तपास करणं योग्य ठरेल असं सरन्यायाधीशांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. आता पुढे त्यांनी ज्या दोन्ही बाजू आहेत म्हणजे तिशाची जी फॅमिली आहे तिला सुद्धा आणि त्याचबरोबर तिचे जे सासरचे आहेत त्यांना सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत, काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. आत्तापर्यंत जे झालेलं आहे म्हणजे आपण बघितलं की मीडियामध्ये येऊन त्विषाच्या सासूनं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बोललेल्या होत्या, अनेक स्टेटमेंट्स केलेली होती आणि त्या सगळ्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाने काही आदेश जे आहेत ते दिलेले आहेत. ते काय म्हटलेत आपण बघूयात. त्यांनी असं म्हटलेलं आहे की दोन्ही बाजूंच्या व्यक्तींनी आणि माध्यमांना जाहीर वक्तव्य करणं टाळण्याचं जे आवाहन आहे ते आम्ही या सगळ्यातनं करतोय असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे. पुढे तसं म्हणाले की आम्ही मीडियातील मित्रांना विनंती करतो की त्यांनी कुटुंबाबद्दल अशी वक्तव्य करू नये, तपास नीट चालू द्यावा असं खंडपीठाने याच्यात म्हटलेलं आहे. प्रकरणाभोवती सुरू असलेल्या सार्वजनिक चर्चेचा उल्लेख करत पुढे ते काय म्हटलेत बघा. ते असं म्हणतात की सासू ज्या आहेत त्या माजी जिल्हा न्यायाधीश असल्यानं दुर्दैवानं मीडियात असं म्हटलं जातंय की न्यायव्यवस्था निष्पक्ष सुनावणी होऊ देत नाहीये. न्यायालयानं पुढे म्हणलं की जी विधानं आहेत हे म्हणजे जे काही तुम्हाला स्टेटमेंट्स करायचे आहेत ते सगळे स्टेटमेंट्स जे आहेत ते यंत्रणेसमोर केली गेली पाहिजेत, इतर ठिकाणी नाही. आणि हे आजच्या सुनावणीतलं अत्यंत एक महत्त्वाचं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे की ज्या प्रकारे स्टेटमेंट्स केले जात आहेत मीडियामध्ये येऊन ते करणं टाळावं असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती जे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आहेत तुषार मेहता ते काय म्हटलेत बघा. ते असं म्हणतात की submitted that one of the potential accused, the mother-in-law of Twisha,
started hopping from one channel to another channel, giving statements maligning the victim, and this triggered a media coverage of the statements from the other side. The SG added that the mother-in-law was not cooperating with the investigation. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्विषाची जी सासू आहेत त्यांनी विविध माध्यमांमध्ये जाऊन अनेक इंटरव्ह्यूज दिले, अनेक स्टेटमेंट्स त्यांनी या सगळ्यामध्ये केलेले होते आणि त्याच्यामुळेच जे काही मीडिया कव्हरेज जे आहे ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या सासूबाई होत्या तिच्या त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कोऑपरेट करत नाहीयेत, म्हणजे त्या सहकार्य करत नाहीयेत तपासामध्ये, असं सुद्धा त्यांच्याकडनं नमूद करण्यात आलं. त्याच्यानंतर पुढे असं म्हणण्यात आलेलं आहे सिनियर ॲडव्होकेट सिद्धार्थ दवे यांच्याकडनं की फॉर द अक्यूज्ड रेज कन्सर्न्स ओव्हर द मीडिया कव्हरेज अँड said that the entire section of 164 CRPC statement was published in the newspapers today. म्हणजे वृत्तपत्रांमध्ये काय काय छापून आलेलं आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी आक्षेप जो आहे तो नोंदवलेला होता. पुढे ते काय म्हणाले बघूया. ते असं म्हणतात की सिनियर ॲडव्होकेट सिद्धार्थ लुथरा सबमिटेड that there was a delay in registering FIR for 3 days and a failure to preserve evidence. He added that the mother-in-law was producing her own call data records which is not परमिसेबल. म्हणजे ज्या सासूबाई आहेत त्या त्यांचे स्वतःचे जे कॉल डेटा रेकॉर्ड्स आहेत ते समोर आणतायत आणि ते करणं हे कायद्यात बसत नाही, ते योग्य नाही आहे असं त्यांच्याकडनं या सगळ्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे पुरावे आहेत ते सुद्धा नीट प्रिझर्व्ह करण्यात आलेले नाही आहेत असं सुद्धा त्यांनी याच्यात म्हटलेलं आहे. जी काही दुर्दैवी घटना घडली आहे असं जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी याच्यामध्ये असं पुढे म्हटलेलं आहे की जी काही दुर्दैवी घटना घडली आहे त्यामध्ये न्याय आणि निष्पक्ष तपास केला जाईल हे सुनिश्चित केलं पाहिजे. राज्य सरकारनं आधीच हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव दिला असल्यानं या टप्प्यावरती आणखीन कुठलेही विशेष निर्देश देण्याची गरज नसल्याचं सुद्धा त्यांनी याच्यात म्हटलेलं आहे. कुटुंबांच्या भावनांची दखल घेत पुढे ते असं म्हटलेत की कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींना ज्या वेदनेतून जावं लागतंय त्याबद्दल आमची पूर्ण सहानुभूती आहे, परंतु कायद्याची एक प्रक्रिया असते असं सुद्धा त्यांनी याच्यात नमूद केलेलं आहे. आता पुढे ते काय म्हणालेत बघा की जे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता त्यांनी याच्यात असं म्हटलेलं आहे की मृत मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी ही पालकांसाठी केव्हाही चांगली आहे असं एक महत्त्वाचं स्टेटमेंट सुद्धा आज या सगळ्या प्रकरणामध्ये करण्यात आलेलं आहे. 12 दिवस लागले तुषावर अंत्यविधी करण्यासाठी. तिच्या घरच्यांची, तिच्या नातेवाईकांची, जसं मी सुरुवातीलाही म्हटले की त्यांची काय अवस्था झालेली असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. आणि ते 12 दिवस का लागले तर 2 वेळेला पोस्टमॉर्टम करायची वेळ आली. आणि ती का आली तर पहिल्या याच्यात अनेक डिस्क्रिपन्सीज होत्या, अनेक प्रॉब्लेम्स होते, अनेक त्याच्यामध्ये त्रुटी होत्या आणि त्याच्यामुळेच 12 दिवसांचा कालावधी गेलेला आहे तुषावरती अंत्यविधी जे आहेत ते होण्यासाठी. तिच्या भावाकडनं तिच्यावरती अंत्यविधी जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. पण हे सगळं प्रकरण याचं गांभीर्य लक्षात घेता आणि याच्यामध्ये जे जे लोक इन्व्हॉल्व्ड आहेत किंवा ज्यांच्यावरती असे आरोप आहेत की त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांची ते काय करत होते तर तिचा नवरा प्रॅक्टिसिंग लॉयर होता, तिचे जे सासूबाई होत्या त्या जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी दबावाचा वापर केला जातोय का, त्यांचा प्रभाव जो आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट जे आहेत ते वापरून ते याच्यामध्ये जो तपास आहे त्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत का, असे सगळे डाऊट्स या सगळ्या तपासावरती घेतले जात होते आणि त्याच्यामुळेच हा सगळा वेळ जो आहे तो मधल्या काळात तो गेलेला होता. आपण बघितलं होतं की तुषाच्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी अगदी म्हणजे तिला मेंटल प्रॉब्लेम्स आहेत, तिला झाडं आवडायची नाहीत, तिला मुलं नको होती, अशा विविध प्रकारचे स्टेटमेंट्स केलेले होते. पण या सगळ्यामध्ये कुणीच तिच्या सासरच्यांकडनं असं म्हणण्यात आलेलं नाहीये की कशा पद्धतीने ती खरंच मेंटल ट्रॉमातनं जात होती. आता याच्यात आणखीन एक बाजू अशी सुद्धा आहे की तुषाच्या घरच्यांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की ठीक आहे बोलून बघू, तू बोलून बघ, नवऱ्याशी जमवून घ्यायचा प्रयत्न कर, कारण लग्न होऊन अगदी 4 ते 5 महिने झालेले होते आणि त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी तिला की तू सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न कर, शांतपणे बोलायचा प्रयत्न कर, असं तिच्या घरच्यांकडनं सुद्धा म्हटलं जात होतं. पण त्यांचं हे अजिबात म्हणणं म्हणजे त्यांनी ज्यावेळेला क्लॅरिफिकेशन दिलं त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की कुठल्या घरच्यांना किंवा कुठल्या पालकांना असं वाटेल की त्यांच्या मुलीचा संसार मोडावा म्हणून सुद्धा आम्ही हे केलेलं होतं, पण म्हणून ती इतकी त्रासात असेल किंवा ती असं काहीतरी पाऊल उचलेल अशी कल्पना अर्थात त्यांना नव्हती असं सुद्धा त्यांच्याकडनं या जाग्यामध्ये म्हणण्यात आलेलं होतं. पण आज जसं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे किंवा सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्या प्रकारे त्या दोन्ही जी कुटुंब आहेत त्या दोन्ही कुटुंबांनी माध्यमांमध्ये येऊन कुठलेही स्टेटमेंट्स करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. जी विधानं करायची आहे ती विधानं करण्यासाठी तुम्हाला जे करेक्ट प्लॅटफॉर्म आहे, ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या समोर जाऊन तुम्ही विधानं करा असं त्यांच्याकडनं आज पुन्हा एकदा
सांगण्यात आलेलं आहे आणि याची नोंद जी आहे ती सुद्धा घेण्यात आलेली आहे सगळ्यांकडनं. त्याच्यामुळे आता या प्रकरणामध्ये तपास पुढे कसा जातोय हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणात काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्या ताज्या अपडेट्ससाठी, सगळ्या व्हिडिओजसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.